शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंजेंटा या कंपनीच्या ॲम्प्लिगो या कीटकनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याचे मोड ऑफ ॲक्शन असेल, तसेच ते कोणकोणत्या किडींना नियंत्रित करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण, अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळी आपल्या विविध पिकात जेव्हा पतंग म्हणजेच पाकोळी किंवा अळीचा प्रादुर्भाव जर दिसून येत असेल, तर अशावेळी आपण कॉम्बिनेशन घटक असलेले कीटकनाशकाचा वापर केला तर नक्कीच ते नियंत्रणात येतात. तर आज आपण अशाच एका कीटकनाशकाविषयी माहिती घेणार आहोत. तर ते म्हणजे सिंजेंटा या कंपनीचे ॲम्प्लिगो. पतंग व अळी नियंत्रणास आपल्याला प्रभावी नियंत्रण देते. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला ॲम्प्लिगोविषयी संपूर्ण माहितीही मिळेल. शेतकरी मित्रांनो, सिंजेंटा या कंपनीच्या ॲम्प्लिगो या कीटकनाशकात आपल्याला 2 घटक हे पाहावयास मिळतात. याच्यामध्ये क्लोरॲन्ट्रेनिलीप्रोल हे 10% व लॅम्ब्डासायलोथ्रिन हे 5% झेडसी फॉर्म्युलेशनमध्ये पाहावयास मिळते. शेतकरी मित्रांनो, झेडसी फॉर्म्युलेशन म्हणजे नक्की काय? तर कॅप्सूल सस्पेन्शन व सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेट मिळून बनलेले फॉर्म्युलेशन म्हणजे झेडसी फॉर्म्युलेशन आपण त्याला म्हणत असतो. याच्यामध्ये एकापेक्षा अधिक सक्रिय घटक असतात व हे कॅप्सूल स्वरूपात बंदिस्त असतात व पाण्याशी त्यांचा संपर्क होताच ते लगेच विरघळत असतात. शेतकरी मित्रांनो, याची जर का आपण मोड ऑफ ॲक्शन बघितली तर क्लोरॲन्ट्रेनिलीप्रोल याची फवारणी केल्यावरती कीटकांच्या त्वचेद्वारे ते शोषले जाते व कीटकांच्या स्नायूंच्या पेशींमधील जे काही कॅल्शियम आहे त्या कॅल्शियमचे हे पाणी करत असते. त्यामुळे कीटक हे काम करणे बंद करतात व पॅरालाइज होऊन त्या ठिकाणी मरत असतात. त्याच पद्धतीने लॅम्ब्डासायलोथ्रिन कीटकांनी जर का हे खाल्लं तर हे कीटकांच्या मज्जातंतू पेशींवरती हल्ला करते. त्यामुळे त्यांचे संतुलन हे बिघडते व पर्यायी कीटक हे खाणे बंद करतात व खाणे बंद झाल्यामुळे ते भुकीपोटी मरण पावत असतात. शेतकरी मित्रांनो, ॲम्प्लिगो हे नवीन जनरेशनमधील ब्रॉड स्पेक्ट्रम कीटकनाशक आहे. याला पतंग व अळी पिकातील विविध रसशोषक किडींवरती आपल्याला प्रभावी नियंत्रण त्या ठिकाणी देत असते. याची फवारणी केल्यावरती आपल्याला नॉकडाऊन ॲक्शन ही पाहावयास मिळते. म्हणजे याच्या संपर्कात ज्या किडी येतात त्या लगेच त्या ठिकाणी मारल्या जात असतात. हे कीटकांच्या अंडीपासून ते अळीपर्यंत आपल्याला नियंत्रण देते. त्यामुळे कीटक संख्या ही त्या ठिकाणी आपल्याला नियंत्रणात येताना दिसून येत असते. तसंच याच्यात आपल्याला ट्रान्सलॅमिनर ॲक्शनसुद्धा पाहावयास मिळते. म्हणजे कीटक जर कुठेही लपून बसलेले असले तरी त्या ठिकाणी ते मारले जातात. शेतकरी मित्रांनो, हे आपल्याला अंडी, अळींचे लार्वा व प्रौढ यांच्यावरती सुद्धा चांगल्या पद्धतीने नियंत्रण देत असते. तर याच्यामधील जे काही झिऑन टेक्नॉलॉजी आहे म्हणजे झेडसी टेक्नॉलॉजी आपण त्याला म्हणत असतो, तर ह्या टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला दीर्घकाळ नियंत्रण त्या ठिकाणी मिळत असतो. शेतकरी मित्रांनो, हे आपण कोणकोणत्या पिकात वापरू शकतो? तर तूर, कापूस, वांगी, भात, सोयाबीन, भेंडी, टमॅटो, मिरची अशा विविध भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण याचा वापर करू शकतो. तसेच हे आता आपल्याला कोणकोणत्या किडींना नियंत्रण देत असते? तर शेंग पोखरणारी अळी, लष्करी अळी, शूट बोरर म्हणजेच शेंडे पोखरणारी अळी, फळ पोखरणारी अळी, स्टेम बोरर म्हणजेच खोड पोखरणारी अळी, तसेच पाने गुंडळणारी अळी, तंबाखू अळी व इतर ज्या काही रसशोषक किडी आहेत तर त्यांच्यावरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी ॲम्प्लिगो हे कीटकनाशक देत असते. शेतकरी मित्रांनो, याचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो? तर याचे प्रमाण आपण एकरी 100 मिली याचे प्रमाण आपण घेऊ शकतो. म्हणजे एकरी वापर करायचा झाला तर 100 ml आपण त्या ठिकाणी घेऊन फवारणी करू शकतो. तसेच याची जर का रेनफास्टनेस बघितली तर रेनफास्टनेस ही 2 तासांची आहे. म्हणजे फवारणी केल्यावरती 2 तासांनी जरी पाऊस आला तरी आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी मिळून जात असते. तसेच फवारणी केल्यावरती आपल्याला पिकामध्ये 8 ते 10 दिवस हे चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी पाहायला मिळत असते. तसेच याचा वापर करत असताना आपण कीटकनाशक व बुरशीनाशकासोबत आपण याचा वापर करू शकतो. तरी आपल्याला जर का वापरायचं झाले तर छोट्याशा बकेटमध्ये द्रावण आधी घेऊन ते चेक करून बघा. जर औषध फुटत असेल तर ते वापरासाठी घेऊ नका. शेतकरी मित्रांनो, हे नवीन जनरेशनमधील कीटकनाशक आहे व आपल्याला अळी व इतर ज्या काही किडी आहेत ते यांच्यावरती आपल्याला ब्रॉड स्पेक्ट्रम नियंत्रण त्या ठिकाणी देत असते. शेतकरी मित्रांनो, याचा वापर करत असताना आपण कंपनी लेव्हलच्या सल्ल्यानुसारच वापर करावा, जेणेकरून आपल्याला
विविध किडींवरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी मिळेल. शेतकरी मित्रांनो, आज आपण सिंजेंटा या कंपनीच्या ॲम्प्लिगो या कीटकनाशकाविषयी माहिती घेतली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसंच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. शेतकरी मित्रांनो, एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे तुम्ही आपल्या चॅनलवरती रेग्युलर व्हिजिट करत आहात, तर तुम्ही व्हिडिओ बघता, तर व्हिडिओ नुसतं बघण्यात अर्थ नाही, तर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईकसुद्धा करा. म्हणजे जेणेकरून आमचं जे काही प्रोत्साहन आहे किंवा आम्हाला व्हिडिओची क्वालिटी कशी ठेवायची आहे किंवा व्हिडिओमध्ये अजून काय काय बदल करायचे आहेत, तर त्यासंबंधीसुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला सांगत राहा. म्हणजे आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये नवनवीन तुम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग अशा गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकू. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आजचा कसा आवडला तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसंच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.